न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आज बैठक होत असताना आज माने साहेबांच्याकडे स्नेह पोचण्याचा कार्यक्रम आज आहे. तो त्याच्यामध्ये कुठला राजकीय विषय नाही. 2009 साली आम्ही दोघे आमदार होतो आणि एक मित्र म्हणून मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची परवानगी घेऊन लोकल नेतृत्वाची परवानगी घेऊन मी त्या ठिकाणी चाललोय. त्यामध्ये कुठलाही राजकीय विषय किंवा राजकीय चर्चा असं नाही. काँग्रेसकडे दुखावलेले होते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, भाजप कुठेतरी त्यांना सन्मानाची वागणूक देण्याचा प्रयत्न करेल. काँग्रेस नाटकात देशातली जनता दुखावलेली आहे. त्या जनतेला सोबत घेण्याचं आणि त्या जनतेच्या सेवा करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. तीच इथे वेळ काळजी करतो. खरं तर एक महत्वाचा विषय असा आहे, बाजार समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, छाननी झालेली आहे. आता 27 मतदान आहे. कुठेतरी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आपल्याकडून होतोय का? कारण आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटताय, त्यांच्या घरी स्नेह बोलून जात आहे. मागच्या वेळेस दिलीप मानेंनी विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून, जे खरं तर मंत्री होते आपल्या पक्षाचे, त्यांच्या माध्यमातून पॅनल उभा करून सहकार मंत्री सुभाष देशमुखांना पराभव केला होता. यावेळेस काय एक गोष्ट समजून आपण घेतली पाहिजे की मुळातच मार्केट कमिटीच्या निवडणुकी संदर्भात मला काही जास्तीचं माहिती नाही. काल आपण बघितलं असेल, मागच्या वेळी आलो विजय मालकांच्या घरी मी जेवण केलं, घरी गेलो. मागच्या वेळी सुभाष बापूंच्या घरी जेवण केलं. रात्री सचिन कल्याण सिटी साहेबांच्या घरी जेवण केलं. समाधान दादाकडे अनेकदा माझं जेवण झालेलं आहे आणि आज दिलीप माने साहेबांच्या सोबत आज जेवण करतो. त्याच्यामध्ये फार राजकीय गणित मांडणं आणि त्याचं कयास लावणं मला योग्य वाटत नाही. पण एक मार्केट कमिटीची निवडणूक आमचे स्थानिक नेतृत्व लढत असतं. पक्षीय निवडणूक होत नाही, चिन्हावरची निवडणूक होत नाही. त्या समीकरणाप्रमाणे स्थानिक नेतृत्व निर्णय घेईल आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी पक्षाची मदत लागेल त्या ठिकाणी नक्की पक्ष म्हणून आम्ही मदत करू. सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते 4 गावांमध्ये आता टँकरनं पाणी सुरू झालेलं आहे. दुष्काळाच्या संदर्भात तुम्ही काय बैठकी घ्याल का? नक्की मी अधिकाऱ्यांच्या सोबत आता 2 वाजता माझी बैठक आहे. त्यात अनेक विषयावर आपण चर्चा करणार आहे. या जिल्ह्यातल्या अनेक विकास कामाच्या प्रश्नासंदर्भात आपण बोलणार आहोत. काही प्रश्न प्रलंबित आहेत, काही प्रश्न मार्गी लागलेत, काही अंतिम टप्प्यामध्ये आहेत. या सगळ्याच प्रश्नाचा फॉलोअप आपण घेणार आहे. आणि ते करत असताना आज दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असताना पाण्याचं नियोजन आपण प्रॉपर करायचा प्रयत्न करतोय. पण याच्या पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी अगदीच गरज पाण्याची टँकरची आवश्यकता असेल तिथे नक्की प्रशासनाला तशा सूचना दिल्या जातील आणि दुष्काळ जनतेला त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाईल. सोलापूरच्या विषयामध्ये काल लोकसभेमध्ये कायदा पारित झाला, मंजूर झाला, आज राज्यसभेत देखील मांडला जातो. मात्र या आंदोलनाची जी सगळी सुरुवात होती महाराष्ट्रात होत असताना ती सोलापुरातून झाली होती. सोलापुरातल्या एका मशिदीच्या आणि जागेसंदर्भात आंदोलन करतात. त्याच्या पुढची सगळी भूमिका कशा नवीन कायदा येतो. वक्फ संदर्भात ज्या सामान्य नागरिकांच्या अडचणी होत्या, सामान्य बांधवांच्या अडचणी होत्या, त्या फक्त सरकार म्हणून किंवा प्रशासन म्हणून नाही आहे, तर समाजाच्या काही अडचणी होत्या, काही जमिनी त्यांच्या जमा झालेल्या होत्या, अनेक प्रश्न होते आणि यासाठी काही कायदे करण्याची आवश्यकता होती. ज्या पद्धतीनं मनमानीपणे काही गोष्टी होत होत्या त्याला आळा घालणं आणि देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करणं, लोकशाही मजबूत करणं याच्यासाठी या कायद्याची आवश्यकता होती. आणि मी मनापासून आदरणीय मोदीजींना धन्यवाद देईन, आदरणीय अमितजींना मनापासून धन्यवाद देईन की आपण लोकशाही आणखीन मजबूत करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकलेला आहे आणि हा कायदा लोकसभेमध्ये मंजूर झालेला आहे, राज्यसभेमध्ये मंजूर होईल आणि जे सामान्य जनतेला अपेक्षित आहे ते होईल. हो, खरं तर सुरुवात ते मोदी द्यायच्या, दुसरीकडे वक्फचा कायदा आणायचा आणि त्यामुळे अल्पसंख्याक समाजावरती ही कुठेतरी भीती घालण्याचा प्रयत्न अशी टीका विरोधकांना कायम सवय हीच आहे. पण अल्पसंख्याकांच्या मनातली भीती कमी करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. आपण बघितलं असेल की अल्पसंख्याकाच्या नाच अडचण याच्यामध्ये होती, त्यांच्या मनात जी भीती होती वोटबद्दल ती भीती कमी करायचं काम केलेलं आहे. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका, कोणावरही अन्याय होणार नाही. जो कायदा आहे तो सामान्य नागरिकासाठी वापरला. बऱ्याच गोष्टी आपण जाहीर स्पष्ट केलेल्या आहेत की कोणी नाराज होऊ नका, मी कोणाबरोबर दिसलं तरी पण मी आपल्या कार्यकर्त्यांसाठीच आहे. काय एकंदरीत बैठकीचा सार होता? अजिबात वेगळा काहीच विषय नव्हता. भारतीय जनता पक्षाचं सरकार आज राज्यामध्ये काम करत आहे आणि सरकारमध्ये मी आज ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी काम करतोय.
तेव्हा ज्या संघटनेनं आपल्याला मोठं केलं, ज्या संघटनेमुळे आज सरकार आलं, ज्या संघटनेमुळं आज मी पालकमंत्री आहे, त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल त्यांना आश्वस्त करणं आणि त्यांना कामात लागेल तिथे मदत करणं हाच आजच्या बैठकीचा विषय होता. आणि त्या अनुषंगानं आजची बैठक झाली, त्यात अनेक संघटनेचे विषय झाले. आणि हे करत असताना शेवटी सरकार महायुतीचं आहे, घटक पक्ष आमच्या सोबत आहे. हे जरी असलं तरी भारतीय जनता पक्षाची संघटना यावर आणखीन ताकदीनं वाढली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करणं हे आजच्या बैठकीचं हो, खरं तर प्रभाकर देशमुख हे आपले विरोधक आहेत. आज त्यांची चौकशी देखील करण्यात येणार आहे. 17 पोलिसांकडून त्यांची चौकशी होते. त्यांचा देखील ज्या काही आपल्यावरती आरोप करण्यात आले, खंडणीचा प्रकार झाला, त्यामध्ये त्यांचा देखील सहभाग असल्याचं बोललं जाते. त्यानुसार तपास होतो. काय सांगा? आणि मुळातच तो प्रकरण हा एक वेगळा विषय आहे. सद्यस्थितीत मुख्यमंत्री महोदयांनी त्यातील बऱ्याच गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आणि आत्ता पोलीस तपास चालू आहे. मला बोलण्यासारखं खूप आहे, मी बोलणार आहे, परंतु अजून तपास चालू आहे. पोलिसांना त्यांचा तपास करू द्या, त्यामध्ये जे काय आहे ते बाहेर येऊ द्या. आणि ते बाहेर आल्यानंतर मी माझं स्पष्ट मत आणि मला काही गोष्टी मांडायच्या आहेत तेव्हा मी मांडेन. पण आज पोलीस तपास चालू आहे, पोलिसांनी तपास करू द्या. खरं तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणजे मार्केट कमिटीच्या निवडणुका येत आहेत आणि त्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांना बळ देत असताना दिलीप मानेसारख्या नेत्यांची देखील तुमची भेट होतीये. या भेटीकडे आम्ही कशा पद्धतीनं बघायचं आणि मार्केट कमिटीच्या निवडणुकीत मात्र विमानसेवा अद्याप सुरू व्हायला तयार नाही. विमानसेवा अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच विमानसेवेची गोड बातमी आपल्याला देऊ. चर्चा झालेली आहे, त्या अनुषंगानं अंतिम टप्प्यामध्ये असलेलं काम आहे. लवकरच गोड बातमी तुम्हाला येईल. शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीत, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।